दिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ते भज ज्ञानदेव एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त आपल्या वारकरी संप्रदायाच्या आद्य कळस ज्यांनी नाही केला कधी भजनाचा आळस असे असणारे जिजाई रमण पंचमवेद यच्च यावत भूतलावरती ज्या साधूंच्या महात्म्याने अवतार धारण केला असे असणारे दिवशे सुप्रसिद्ध साधू संत आहेत या ठिकाणी जगाचे जगद्गुरु असणारे संत श्रेष्ठ असणारे महात्मे असणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि या तुकोबरायाचा चार चरणाचा अगदी सर्वांच्या परिचयाचा असलेला असा अभंग की तुम्ही आम्ही दादा ज्यावेळेला वैष्णवाच्या संगतीमध्ये आल्यावर नेमका माणसामध्ये नेमका काय बदल होतो तुम्ही आम्ही ज्यावेळेला त्या खऱ्या संतांच्या सानिध्यामध्ये येता त्यावेळेला नेमकी आम्हाला अवस्था काय प्राप्त होते आम्ही परमार्थ करत असताना नेमक्या कोणत्या वाटेला निघालोय हा सांगणारा तुकोबरायाचा अतिशय सर्वांच्या परिचयाचा असलेला असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी चिंतना करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा पर्याय देणं वक्त्याचं कर्तव्य आहे या न्यायानं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा अखंड परंपरेने चालू आहे या गावामध्ये ज्या पारायण सप्ताहाला कधीही काही खंडच नाही असा अखंड हरिनाम सप्ताह या गावामध्ये लोणी गावामध्ये या ठिकाणी दरवर्षी परमार्थिक मंडळी प्रेमानं साजरी करतात तुम्हाला माहितीये का सप्ताह का भरवला जातो संत पंगत खायला आहे मागच्या आवाज येतोय ना संत पंगत खायला नाही नुसतं कुठेतरी आम्हाला भगवंत कळावा भगवंताचं नामचिंतन आम्हाला कळावं आम्हाला भगवंताच्या नामाची गोडी लागावी अहो कुठेतरी माझ्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीला तुमचा आमचा हात लागावा ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी तुमच्या आमच्या मुखातून प्रगट व्हावी तया करता अखंड हरिनाम सप्ताह तया करता 8 तास आहे केवळ बाकी काहीच नाही आणि गेले किती वर्ष झाले बाबा सप्त्याला पाहता पाहता 50 वर्ष होऊन गेले आणि या 50व्या वर्षी या ठिकाणी श्री हनुमान सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि माझ्यासारख्या पामराचं भाग्य म्हणावं लागेल. माझं पामर आहे काय थोरपण
माझं भाग्य की आजच्या या कीर्तनामध्ये, आजच्या या 9व्या दिवसाची हरपुष्प सेवा या ठिकाणी माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. माझं भाग्य. आणि 8वा दिवस, हा, या ठिकाणी कीर्तनाचा 8वा दिवस आणि 8व्या दिवसाची हरिपुष्प सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला यावी. आणि ज्यांच्यातर्फे आजची ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे सोपवली गेली, हरिभक्तपरायण रावसाहेब महाराज बोरुडे, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण बाळासाहेब जाधव असतील, हरिभक्तपरायण भरत नवघने महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण सुनील महाराज नवघने, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण वाल्मिक महाराज बोरुडे आणि सर्व या ठिकाणी भजनी मंडळ, साधक गुणीजन, सरपंच असतील, या ठिकाणी उपसरपंच सदस्य, आजी माजी आणि सत्याला सर्वजण अन्नदान करणारी, योगदान देणारी या ठिकाणी वर्गणीकार असतील, या ठिकाणी सर्वांच्या आणि पारायण ट्रस्टी मंडळी असतील, यांच्या विचारातून, चर्चेतून माझ्यापर्यंत आजची आलेली ही सेवा. आणि सुंदर हा सप्ताह चालू आहे. 8 दिवस आम्ही कीर्तन श्रवण करतोय. आणि कीर्तन श्रवण करत असताना कलाकारांना अतिशय उत्कृष्ट अशी साथ देणारे गायक वादक मंडळी, या ठिकाणी हरिभक्तपरायण गायनाचार्य गायनभूषण, या ठिकाणी आपल्या नगर तालुक्याचं वैभव असणारे हरिभक्तपरायण, या ठिकाणी महाराजांचं नाव काय, हरिभक्तपरायण या ठिकाणी संतोषजी महाराज. अगदी नावाप्रमाणे दादांचा आवाज, एक दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. या ठिकाणी दादांच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी गायनाचार्य गायनभूषण हरिभक्तपरायण प्रशांतजी महाराज या ठिकाणी महाराजांच्या चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गायनाचार्य बाबांचं नाव या ठिकाणी मोहनजी महाराज. अगदी मोहन टाकावा एवढा गोड बाबांचा आवाज आहे. बाबांच्या चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत. त्याचप्रमाणे या ठिकाणी हार्मोनियम वाले बाबांचं नाव काय, या ठिकाणी गोडके बाबा या ठिकाणी आहेत. बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. त्याचप्रमाणे आपण ज्यांचा मृदंग ऐकतोय, गेले 8 दिवस झाले असे मृदंगाचार्य, मृदंगमणी, मृदंग मार्तंड, तालमणी असे असणारे हरिभक्तपरायण दादांचं नाव काय, आज सगळे देवच आहेत काय ना कीर्तनाला आज. या ठिकाणी महेशजी महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांच्या चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत. कारण मी ताई नेहमी कीर्तनामधून सांगत असते, पकवाज वाजवणं एवढं सोपं नाही. ते का भाकरी थापायच्यात का, पण कुठेतरी भगवंताचा आशीर्वाद या ठिकाणी पाठीशी असावा लागतो. सरस्वती मातेचा खरंच दादांच्या वरती आशीर्वाद आहे. या ठिकाणी दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी विनेकरी बाबा आहेत. आणि या ठिकाणी महिला मंडळ, त्याचप्रमाणे टाळकरी असतील, या बाल गोपिका असतील, बाल गोपाल या ठिकाणी असतील. आणि सुंदर ज्यांची साऊंड सिस्टीम या कीर्तना करता, हे नाव काय दादांचं, या ठिकाणी हरिभक्तपरायण सोनकर दादांची उत्कृष्ट अशी कीर्तना करता साऊंड सिस्टीम स्वप्नील या ठिकाणी स्वप्नील दादांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम. त्यांच्याही चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत. अधिक वेळ न घालवता सर्वांच्या चरणी या ठिकाणी दोन्ही हात आणि तिसरं मस्तक तुमच्या चरणाशी ठेवते आणि सेवेला सुरुवात करते. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा ताई. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी वैष्णवाच्या संगतीमध्ये आम्ही आल्यावर नेमकी आम्हाला काय अवस्था प्राप्त होते हे सांगत असताना अभंगामध्ये तुकोबराय अगदी प्रवेश करत असताना सांगतात की या जगतामध्ये 3 गोष्टी दुर्लभत आहेत. किती गोष्टी, जरा बोलत चला म्हणजे मला कळेल, कीर्तन तुम्हाला समजतंय. महिला मंडळ, आपण कुठल्याही कार्यामध्ये कधीच कमी नसतो. आज का कमी पडताय मग? आज आपलं राज्य आहे. बोला किती गोष्टी, 3 गोष्टी या ठिकाणी. पहिला तुकोबराय सांगतात, दुर्लभम मानुषम देहो, मनुष्य देह मिळणं तुकोबराय सांगतात कठीण. चला पुढे, मुमुक्षत्वाची प्राप्ती होणं तुकोबराय सांगतात त्याहून कठीण आहे. आणि त्याहून कठीण तिसरी गोष्ट सांगतात, महापुरुष संश्रया, महापुरुषाची संगत होणं, संत भेटणं हे त्याहून कठीण आहे माझे तुकोबराय सांगतात. पण आम्ही जर मनुष्य देहाचा जर विचार केला, पाप पुण्य एकत्र आल्याच्या नंतर आम्हाला मनुष्य देह मिळू शकतो. पण तो मिळणार नाही असं नाही. तो मिळण्याकरता सुद्धा पावलो हा देह
कागटाळी न्यायी तो मिळण्याकरता सुद्धा बरं का स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा 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 मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे होऊ जीवन मुक्त मृत्युलोकी मृत्युलोकी नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा हे मृत्युलोकी बाबा मृत्युलोकी बाबा जन्म स्वर्गीचे इच्छिता ती देवा मृत्युलोकी बाबा मृत्युलोकी बाबा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे बाबा कोणाच्या नावाने जीवन मुक्त होऊ बायकोच्या अहो आम्ही नारायण नावाने मुक्त होत आहे पण कधी तो आम्हाला मिळाला पाहिजे मनुष्य देह अहो शास्त्रकार सांगतात एक वेळ मनुष्य देहाची प्राप्ती सुद्धा तुम्हाला होईल पण मुमुक्षत्वाची प्राप्ती होणं त्याहून कठीण तुकोबर आहे सांगतात का कारण सध्याच्या जगतामध्ये आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोला सुंदर साडी अशा विश्वामध्ये वावरणारे तुम्ही हवी आम्हाला गाडी पाहिजे बंगला पाहिजे पैसा पाहिजे मी श्रीमंत झालो पाहिजे आम्हाला सगळं काही पाहिजे हो पण लोणीकर कधीतरी आम्हाला वाटतं का स्वप्नात येऊन त्यानं दर्शन द्यावं कधीतरी तो आम्हाला प्राप्त व्हावा कधीतरी तो आम्हाला या ठिकाणी भेटावा तो माझा भावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग कधीतरी त्याला स्वप्नात तरी दर्शन द्यावं असे तळमळ करणारे किती आहेत तुमच्या गावामध्ये तुकोबराय सांगतात राई अहो लाखातून एखादं ज्याला ही तळमळ का त्याही वेळा तुकोबराय जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला तुकोबरायचा प्रश्न आहे का हो ताई का हो मावशी का हो बाबा माझ्या पांडुरंगाला पाहिलात का माझ्या विठोबाला पाहिलात का कोण्या गावी सांगा कोण्या गावी आहे माझा हा विठ्ठल कोण्या गावी सांगा आहे हा विठ्ठल हे कोण्या गावी सांगा आहे हा विठ्ठल कोण्या गावी सांगा आहे हा विठ्ठल सांगा आहे हा विठ्ठल कोण्या गावी सांगा आहे हा विठ्ठल जरी तुम्हा कोणा ठाऊक असेल जरी तुम्हा कोणा ठाऊक असेल कोण्या गावी सांगा आहे हा विठ्ठल कोण्या गावी सांगा आहे हा विठ्ठल कोण्या गावी सांगा आहे हा विठ्ठल जरी तुम्हा कोणा ठाऊक असेल जरी तुम्हा कोणा ठाऊक असेल कोण्या गावी सांगा आहे हा विठ्ठल बाबा कोणत्या गावाला माझा पांडुरंग
म्हणजे ही अवस्था मुमुक्षत्वाचा मार्ग आहे ताई. पण एक वेळ शास्त्रकार सांगतात मुमुक्षत्व माणसाला मिळेल, पण महापुरुष संश्रय हा संत भेटणं त्याहून कठीण. कारण सध्याच्या जगतामध्ये गंध, बुक्के, माळा, भगवे वस्त्र, पांढरे वस्त्र परिधान करणारे, बाह्य रंगाने संत म्हणून वावरणारे या जगामध्ये लाखो आहेत. पण अंतरंगाचं काय? साधू नेमका ओळखावा कसा? एक जण पटकन साधक तुकोबाराजवळ पळत गेला, म्हटले बाबा आम्हाला नेमकं सांगा तुकोबाराया, संत आम्हाला भेटले तर आम्हाला ओळखता कसे येतील? संत भेटण्याकरता काय करावं लागेल? तुम्ही म्हणता महापुरुष संश्रय हा संत भेटू शकत नाही, भेटण्याकरता काय करावं? भेटण्याच्या आधी संत कोणाला म्हणावा, संत ओळखायचे कसे हे आम्हाला शिकवा. त्यावेळेला तुकोबाराय सांगता दादा तसं कठीण आहे, पण त्या साधूची वृत्ती जर तुम्ही लक्षामध्ये घेतली ना तर तुमच्या पटकन लक्षामध्ये येईल. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. जाता जाता माझा महिला मंडळ तुम्हाला प्रश्न, इकडे पुरुष वर्ग, आळंदीला गेले का तुम्ही? अहो काहीतरी बोला. हो नाही गेले ना. इकडं आळंदीला गेले ना तुम्ही? कधीतरी तुम्ही आळंदीमध्ये श्री गुरु जोगबाबांची वारकरी शिक्षण संस्था ऐकून असाल. आणि श्री गुरु जोगबाबांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्या वेळेला बाबांचं वैकुंठ गमन या ठिकाणी ताई झालं, आणि वैकुंठ गमनानंतर ज्या वेळेला 2 वर्षानंतर ज्या वेळेला पुण्यतिथीचा सप्ताह आला बाबांचा दुसरा, आणि नेमका सप्ताह आल्यावर ज्यांच्यावरती अध्यक्षपदाची जबाबदारी पडली त्या महात्म्याचं नाव आहे मारुतीभाऊ गुरव. तुम्ही कधीतरी बाबा त्यांचं नाव ऐकून असाल, मारुतीभाऊ गुरव. एक अधिकार संपन्न हा महात्मा. माहितीये मारुतीभाऊंना सप्ताह नेमका आलाय, कोणतंच काम पैशाशिवाय होऊ शकत नाही. कोण आता मला सांगा, लोणीमध्ये सप्ताह करायचे पैशाशिवाय होतोय का? होताई नाही. पहिली लोक दादा नारळ कीर्तन करायचे, आता रुपये कमी असला तर नारळ फेकून मारतात. सध्याची शोकांतिका आहे. पण माहितीये मारुतीभाऊंना निघाले आळंदीमध्ये कुलटेकडी आत्ताचं मार्केट यार्ड, त्या मार्केट यार्डामध्ये मारुतीभाऊ गेले. मजल दर मजल, मजल दर मजल, कुलटेकडी आत्ताचं मार्केट यार्ड. एका शेठजीच्या पेढीवरती मारुतीभाऊ गेले लांबून. हाक या ठिकाणी मला रामकृष्ण हरी शेठजी. शेठजीने जरा लांबून पाहिलं, म्हटलं रामकृष्ण हरी मारुतीभाऊ, कसं काय येणं झालं? म्हणलं त्याचं काय दादा, तुम्हाला तर माहिती आहे नेमका श्री गुरु जोगबाबांचा सप्ताह आलाय दुसरा पुण्यतिथीचा. मग अहो थोडी पैशाची मदत हवी होती हो दादा. बसा मारुतीभाऊ, 10 मिनिटातच आलो. किती मिनिटात? 10 मिनिटात 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, शेठजी गायब. शेठजीचा पताच नाही. मारुतीभाऊंनी विचार केला तर सूर्य अस्ताला जाण्याच्या अगोदर आळंदीमध्ये पोहोचायला हवं. निघाले मारुतीभाऊ मजल दर मजल, पुन्हा एकदा संस्थेवर जाऊन पोहोचले. पण ताई एवढा सुंदर सप्ताह झाला, एवढा सुंदर सप्ताह झाला, गावातल्या लोकांनी तोंडात बोटं घातली. एवढा सुंदर सप्ताह झाला. आणि अरे एखादा म्हणतो अरे मी आहे म्हणून, मी आहे म्हणून गाव चाललं, मी आहे म्हणून गावचं पारायण चाललं, अरे मी आहे म्हणून मी मेलो तर, असं म्हणणं म्हणजे बर बैलगाडी चालणाऱ्या कुत्र्यानं माझ्यामुळे बैलगाडी चालणे म्हणणं आहे दादा. अरे एखादा होता लयच मी आहे मी आहे मी आहे करत होता ताई, गेला पोरांजवळ गेला, म्हटलं बघ अरे मी आहे म्हणून घर चाललं, मी मेलो तर. पोरं वैतागलेली. पोरं काय म्हटली माहितीये का, 13 वेळेला बुंदी खाऊ. जसा झटका आला पळत गेला बायको जवळ, म्हणला बघ काय लेकराला संस्कार दिले तू. अगं मी आहे घरामध्ये करता पुरुष मी आहे म्हणून मी मेलो तर काय करचाल तुम्ही. बायको सुद्धा वैतागलेली. बायको काय म्हटली माहिती का, मरून बघा. विठ्ठल विठ्ठल एवढा सुंदर सप्ताह झाला. सप्ताहाच्या 2 महिन्यानंतर मारुतीभाऊ ज्या शेठजीच्या पिढीवरती गेलतेत ना ताई, तो शेठजी दारामध्ये हजर. लांबून या ठिकाणी शेठजीने आवाज दिला, म्हटलं ओळखलत का मारुतीभाऊ, रामकृष्ण हरी. मारुतीभाऊने जरा लांबूनच पाहिलं, म्हटलं ओळखलत, या 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 बसा.
मारुती बाबा म्हणले चांगलंच ओळखलं ती या. चहा झाला, नाश्ता झाला, सगळं काही झालं. आणि नाश्ता झाल्यावर या ठिकाणी मारुतीबाबांनी विचारलं, शेठजी या ठिकाणी दारामध्ये कसं काय येणं झालं बरं? म्हणले त्याचं काय आहे बाबा, तुम्ही ज्या वेळेला आमच्या दारामध्ये पैशाची मागणी करण्याकरता आलतात, मग त्यावेळेला काहीतरी काम लागलं, मी निमित्त बाहेर निघून गेलो. पण आता हे पैसे 1 लाखाची बॅग मी तुमच्या जवळ घेऊन आलो. अशी बॅग तुमच्या जवळ ठेवून घ्या. किती लाखाची? मागच्या झोपल्या काय? किती लाखाची? 1 लाखाची बॅग पाहिजे का तुम्हाला? लाखाची बॅग. मारुतीबा म्हटले, अहो बाबा, ज्या सप्त्याकरता मला पैसे लागणार होते तो सप्ताह तर झाला, आता या पैशाचं काय करू मी? म्हटले बाबा, अहो ही अशीच्या अशी रक्कम तुम्ही बँकेत टाका. या बँकेत टाकलेल्या व्याजाच्या रकमेने तुमचा पुढच्या वर्षीचा सप्ताह पार पडेल लोणी मधला. पण मारुतीबाने उत्तर दिलं, दादा म्हणतात आळंदीमध्ये बँक आहे. ऐका बरं का, कान देऊन ऐका. म्हणतात आळंदीमध्ये बँक आहे, पण कुठल्या कोपऱ्यात आहे अजून या मारुतीबाला माहित नाही. ह्याला संत म्हणावं. अहंकारामध्ये बोलून गेला तो. शेठजी म्हटलं, काय म्हणता मारुतीबा? तुमच्या उभ्या हयातीमध्ये दाराशी 1 लाख रुपये घेऊन येणाऱ्या शेठजी तुम्ही पाहिला नसेल. त्यावेळेला ते सुद्धा माझे मारुतीबा होते. अगदी तोलामोलाचं बाबा उत्तर दिलं, सांगितलं ऐका. जसं मी माझ्या उभ्या हयातीमध्ये दाराशी 1 लाख रुपये घेऊन येणाऱ्या शेठजी जसा पाहिला नसेल ना, तसं तुम्ही सुद्धा दाराशी आलेले 1 लाख रुपये नको म्हणणारा मारुतीबा सारखा वानकरी तुम्ही पाहिला नसेल. विठाला विठाला सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे. संत कोणाला म्हणावं? या ठिकाणी संत याला संत म्हणावं की ज्या संत महात्म्याचा अहंकार निमुळता झाला, ज्याचा मीपणा गेला, ज्याचा अहंकारच गेला, ज्याची ईर्ष्या संपली. कारण तुकोबारे सुद्धा म्हणतात, अहंकार गेला, अहंकार गेला, अहंकार गेला, अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, गेला, अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, अहंकार गेला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. ज्याचा अहंकार गेला, तुकोबारे सांगतात, तो देव पदाला जाऊन पोहोचतो म्हणतात. त्याला खरं संत म्हणावं. पण तुकोबारे एकीकडे सांगतात, महापुरुष संशय हा संत भेटत नाही. मग साधकाने प्रश्न विचारला, बाबा आम्हाला संत भेटणार नाहीत का? पण तुकोबारे सांगतात, वेड्या, अरे ते भेटले नसते तर आम्हाला सुद्धा म्हणावं लागलं नसतं. पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुता दिसा. पडले बहुता दिवसा, पुण्य पडले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. आज पिकले माझे गोडे, 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 आज पिकले माझे गोडे. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. आमचं भाग्य कधी उजळतं? ज्यावेळेला संत तुमच्या आमच्या जीवनामध्ये येतात. खरं वैष्णवाची ज्यावेळेला तुम्हाला संगत होते
भाग्य उजळतं. पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलोत आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे बहुत जन्माचे साकडे. संत भेटले नसते तरी प्रमाण द्यायची गरज काय म्हणतात तुकोबराय, पण ते आमच्या आयुष्यामध्ये ते आमच्या जीवनामध्ये आले ना आणि म्हणून आम्हाला लिहावं लागलं. उजळले भाग्य आता बघी चिंता वारली. पण आमचं भाग्य कधी उजळतं? आम्हाला लेकरं बाळ झाली की आमचं भाग्य उजळतं. एखादी बस लेट झाली आणि टायमावरती आली की आम्ही म्हणतो उजळले भाग्य. हे भाग्य उजळलं का तुमचं? एखाद्याची आठवण तुम्हाला आली आणि तो पाहुणा दारामध्ये आला की आम्ही म्हणतो आमचं भाग्य उजळलं. नाही, हे व्यवहारिक तुमच्या आमच्या जीवनामध्ये झालं. पण संतांच्या भाषेमध्ये कधी उजळलं? खरा वैष्णवाच्या संगतीमध्ये आल्यावर साधू संत म्हणतात आमचं भाग्य उजळलं. आता आम्हाला चिंता करायची गरज नाही. पण या वैष्णवाचं या संतांचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ताई, माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला कशाला धरून आणले आम्ही इथं? मला माहिती, मी सांगण्याकरताच उभी आहे, पण उत्तर तुमच्याकडून अपेक्षित. ऐका, संताचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की संत या ठिकाणी कामाशिवाय येत नाही. काम झालं की संत निघून जातात. अवतार कार्य संपूर्ण दादांनी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी का बोलिले जे ऋषी साज भावे वर्ताया. जे साधू संतांनी खऱ्या परंपरेने लिहून ठेवलं त्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संत का अवतरित होतात? अवतार तू मा, अवतार तू मा, दया कारण, दया कारण. अवतार तू मा, अवतार तू मा, दया कारण, दया कारण. बुद्धाराय जन, बुद्धाराय जन, जडा जीवा, जड जीवा, जडा जीवा. अवतार तू मा, अवतार तू मा, दया कारण, दया कारण. बुद्धरया जन, जन जीवा, बुद्धरया जन, जन जीवा,
उद्धारया जन जड जीव. का अवतरित होतात संत? तुमचा आमचा उद्धार होण्याकरता संत अवतरित होतात. कधीतरी ताई तुम्ही मोठ्या लोकांचं ऑब्झर्वेशन केलं असेल, मोठे लोक गावामध्ये किती वेळ येतात? 5 मिनिटं 10 मिनिटं येतात, काम झालं की मोठी लोक निघून जातात. अगदी संतांचं वैशिष्ट्य महत्वाचं की संत कामाशिवाय येत नाही, काम झालं की या ठिकाणी अवतार कार्य संपून जातात. जसा एखादा शहाणा पाहुणा, त्याला म्हणावं जो पाहुण्याच्या दारामध्ये कामाशिवाय येत नाही आणि काम झालं की थांबत नाही. जसं आम्ही वारकरी गावामध्ये सप्त्या करता येणार बाबा, आणि सप्ताह झाला काला झालं की आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघून जाणार. आता तुम्हाला इकडचं नाही आमच्या इकडचं सांगते ऐका. एक जावई नेमका सासरवाडीला आला ताई, आता धोंडाचा महिना आहे म्हणून सांगते तुम्हाला, थांबा. नेमका सासरवाडीला आला आणि काय त्या सासूनं त्या जावया करता पंचपक्वानाचं जेवण बनवलं. एवढं पंचपक्वानाचं जेवण, एवढं ते ताट एवढं सजवलं, त्या ताटामध्ये एवढ्या पदार्थांची रेंगचेल. त्या जावया करता साधी पोळी, जावया करता पुरणपोळी, कुरडया, पापड, भजे, गुलाबजाम, रसगुल्ले. तुमच्या तोंडाला नका पाणी सुटून ठेवे, जावया करताय. तुम्हाला कीर्तन झाल्यावर आहे सगळं. जावया करता एवढं खाल्लं त्या जावयानं, एवढा सुंदर स्वयंपाक झाला, अगदी तुटस तोपर्यंत बेत हाणला दादा, सुट्टीच दिली नाही जावयानं. एवढा जेवला, एवढा झाला, जेवल्यावर जावयाला आली सुस्ती. नेमका जावई सुस्ती आली जावयाला, जावई झोपून गेला. नेमका मुक्काम झाला त्या दिवशी आणि त्या सासूला वाटलं उद्या, त्या बिचाऱ्या सासूला वाटलं उद्या जावई, अहो काहीतरी बोला, उद्या जावई जाणार. विचार केला पण राहिलं ते जावई, जायचं नावच घेईना. पंचपक्वानाचा जावई थेट डाळ खिचडीवर आला. त्या बिचाऱ्या सासूला वाटलं आता तरी जाईल, डाळ खिचडी केल्यावर जावई जायचं नावच घेईना. डाळ खिचड्याचा जावई थेट पिठलं भाकऱ्यावर आला. आता उद्या उपाशी राहायची पाळी येऊ नये म्हणजे झालं जावयाचं. तोही दिवस ढकलला. नेमकं काय झालं, ती सासू वैतागली, त्या म्हाताऱ्याकडे तन 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 करत गेली. म्हटले ऐकलात का? म्हणले काय? अहो कधी जाणार नाही डोकेदुखी? आजीबाईला अनुभव दिसतोय. कधी जाणार नाही डोकेदुखी? म्हातारं म्हटलं अगं तुझ्या जिभेला काय हाड आहे का नाही? अगं जावयाची जात आहे, पोरगी दिली नांदायला, असं बोलणं बरोबर दिसत नाही. मग अगं माझी आई असं बोलू नकोस. अहो तुम्हाला काय जातंय बोलायला? मी पाहुण्याला तुम्ही बोलताय की मी बोलू? माझी आई मी तुझ्या पाया पडतो, पण असं पाहुण्याला काही बोलू नकोस का? अगं आपली पोरगी दिली नांदायला, जावयाला असं डायरेक्ट जा म्हणणं बरोबर दिसत नाही. मग अहो तुम्हाला काय जातंय बोलायला? इथं पाहुण्याला सकाळच्या आणि संध्याकाळच्या 6 भाकरी खायला घालून माझी मनगट काल खायला आली. किती भाकऱ्या? एवढ्या खाव्या? विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल ती म्हातारी वैतागली. म्हातारी म्हटलं थांब, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तुला माझ्याशी युती करावं लागेल. म्हातारी म्हटली तो तर माझ्या डाव्या हाताचा मळ, बोला काय करायचंय? म्हातारा म्हणलं ऐक, मी करेन तुला मारायचं नाटक आणि तुला करायचंय रडायचं नाटक. महिलाचं रडणं म्हणजे कोरोनाची साथ. बाबा पेटी सुद्धा स्वर सापडत नाही, एवढ्या डेंजर रडतात. तुला करायचंय रडायचं नाटक. ठरली म्हाताऱ्याची युती ठरली. काय युती ठरली ऐका. सांगितलं म्हाताऱ्यानं ऐक, उद्या सकाळी पाहुणा दारात आला, थांब दे चला, पाहुणा दारात आला, मग मी बाहेरून सांगेन अहो पाहुणे आले चहा टाका. मग तू आतून सांगायचं साखर. अनुभव दिसतोय तुम्हाला त्या? साखर संपली, आतून सांगायचं. मग अहो मी बाहेरून सांगेन अहो संपली असेल तर दुकानातून घेऊन या. मग तू आतून
कणगीवर टाकेल. कणगी आहेत काय लोणीकर? कणगी आहेत ना तुमच्या इकडं? म्हणजे त्या तुम्हाला माहिती आहे. मारताना ठोका कणगीवर टाकेल. ठरली माता म्हातारीची होती. दुसऱ्या दिवशी जावई दारामध्ये हजर. म्हटलं अहो ऐकलं का? पाहुणे आले, चहा टाका. म्हातारी म्हणली साखर संपली. अहो संपली असेल तर शेजारच्या दुकानातून घेऊन या. पाय मोडले का तुमचे? तुम्ही आणा. जसं म्हाताऱ्यानं ऐकलं त्या बाजूची जशी बाबा काठी घेतली, लट 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 कापत जसं म्हातारा आतमध्ये आलं, अशी मारली म्हातारी, अशी मारली. आता कशी मारली ते डेमो मध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे. जावयानं विचार केला आपल्या एका चहा करता विठ्ठल रुक्मिणीचा प्रपंच मोडते. आता थांबण्यात नाही, जाण्यात मजा. निघाला जावई, घेतलं बोचकं, निघाला त्या लोणीच्या स्टँडला. जाऊन पोहोचला त्या स्टँडवरती. ते पाहुणं उभा राहिलं. अर्धा तास झाला, 1 तास झाला. जावायला एसटीच येईना. एसटीचा प्रॉब्लेम आहे का इकडं? तरी जावायला एसटी येईना. इकडं म्हातारी मारणं चालूच होतं. बोलशील उलट, स्वतःच्या नवऱ्याला उलट बोलते. म्हातारी मरणं चालूच होतं. म्हातारा म्हटलं थांब, ज्याचा करता येऊ घाट घातलाय तो गेला का नाही बघू दे, थांब. ती म्हातारा जसं बाहेर आलं, इकडं पाहिलं, तिकडं पाहिलं, वर पाहिलं, खाली पाहिलं, गायब. कोण? अहो जावई. पळतच म्हातारा आतमध्ये. म्हणलं बघ, एवढा वर्ष प्रपंच केला तुझ्यावर, काय कळतं तुम्हाला संसारातलं? बघ, नको असलेला पाहुणा कसा उधळून लावला की नाही. म्हातारी म्हणली थांबा, एवढ्यात गुलाल उधळून मोकळे होऊच नका. का? मी जर तुमच्याशी युती केली नसती, आजीबाई पाहुणा पळून गेला नसता. म्हातारा म्हणलं बर बर मला सांग, मी कसं तुला मारायचं नाटक केलं? म्हातारी कुठं कमी होते? मी कसं रडायचं नाटक केलं? मी कसं मारायचं नाटक केलं? मी कुठं कमी होते? मी कसं रडायचं नाटक केलं? झाली माता म्हातारीची भांडणं चालू. नसलेली तिकडे ते वैतागलं जावई त्या लोणी स्टँडला. जावायला काही इष्टी ना. वैतागला. जावयाने विचार केला, खरंच माता म्हातारीची भांडणं झाली असतील का आपल्याला कटवण्यासाठी? विचार केला, जाऊन बघितलं पाहिजे. जावयानं घेतलं बोचकन, परत बोंबलत गावात. जसं दारापुढे आलं ना, आतून आवाज येतोय, मी कसं मारल्यागत केलं, मी कसं रडल्यागत केलं. जावयानं हळूच बोचकं ठेवलं ताई बाहेर आणि दाराजवळ आलं आणि हळूच पाहुण्यानं दार उघडलं. इकडे यांना दोघांना भानच नाही. पाहुणा आला. जावे हळूच दोघांच्या मध्ये यांचं चालूच आहे, मी कसं मारल्यागत केलं, मी कुठं कमी होते, मी कसं रडल्यागत केलं. पाहुणा हळूच दोघांच्या मध्ये, मी कसं रडल्यागत केलं. विठ्ठल विठ्ठल. पाहुणा म्हटलं मी कसं गेल्यागत केलं. सांगण्याचा तात्पर्य की कामाशिवाय कोणाच्या घरी दादा थांबू नये आणि काम झालं की निघून जावं. उदाहरणच द्यायचं झालं तर संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा आहे. वयाच्या 16व्या वर्षाच्या चौकटीमध्ये ज्ञानोबांनी एवढं सुंदर जीवन जगलं बाबा, एवढं सुंदर. आणि जीवन जगत असताना मग ज्ञानोबांनी ठरवलं, मला आता थांबण्यात मजा नाही, आता जाण्यात मजा आहे. आता निघायला हवं, आता आपल्याला समाधी घ्यायला हवी. पण जाता जाता ज्ञानोबांच्या मनामध्ये ताई एवढा सुंदर संकल्प आला, एवढा सुंदर. काय संकल्प तो ऐका. आपल्याला जायचं तर आहेच, आपल्याला समाधी तर घ्यायची, पण समाधी घेण्या अगोदर या हिंदुस्थानची तीर्थयात्रा आपण पायीवारी करूयात का? किती सुंदर संकल्प आहे माऊली ज्ञानोबांच्या मनामध्ये. एवढा सुंदर संकल्प, तीर्थयात्रा करायची. पण तीर्थयात्रेचे 2 नियम आहेत, माहिती आहे तुम्हाला? पहिला नियम, तीर्थयात्रा ही पायी झाली पाहिजे. आणि दुसरा नियम, तीर्थयात्रा ही कोणाच्या तरी संगती सुखामध्ये झाली पाहिजे. हा दुसरा नियम. आता ज्ञानोबरायांना जाऊन 750 वर्षाचा कालावधी ताई लोटून गेला. मला सांगा त्यावेळी बाबा वाहनांची काय सुविधा होती का? सायकल होती, मोटरसायकल होती, काहीच नव्हतं. अर्थात ज्ञानोबराय पायी वारी. तरी आम्ही लोणीकर म्हणतो, आम्ही महाराज 11 रुद्र केले, अष्टविनायक केले, आम्ही वृंदावन केलं, आम्ही काशी केली. काशी केली पण कशानं? म्हातारी म्हणते विमानानं.
आम्ही काशी केली दादा, पण एक सांगू का ताई, जी गाडी नव्हते ना ती पिकनिक आहे, जी गाडी नव्हती ती पिकनिक आहे, आणि जी पायानं होती ना तिला खरी तीर्थयात्रा म्हणतात, लक्षात घ्या. आणि अशी ही तीर्थयात्रा ज्ञानोबाने ठरवलं, आता मला संगती कोणाची प्राप्त करायची. दुसरा नियम संगती. ज्ञानोबासारखा वैष्णवच या जगामध्ये कोणी मोठा नाही दादा. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानोबासारखा वैष्णवच कोणी मोठा जगातामध्ये नाही. ज्ञानोबांनी वैष्णवाची अपेक्षा करावी, संगतीची होय. जर तुम्ही बारकाईने जर विचार केला तर ज्ञानोबरायाच्या समकालीन असा संत नाही, असा महात्मा नाही की ज्यानं ज्ञानोबरायाचं वर्णन केलं नाही. ज्ञानराज माझी योग्याची साऊली, जेने निगमवली प्रगट केली. संत श्रेष्ठ नामदेव महाराज. चला याच्याही पुढे. ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. 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 एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे. ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे. ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, अनाथाची माय. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. चला याच्याही पुढे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखी बोलविला, बोलविला, वेद महिषामुखी बोलविला. संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज. चला याच्याही पुढे. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा. हे रखपाया पैकी करा, रखपाया पैकी करा. करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध. राघवाया पैकी करा, रखपाया पैकी करा, करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध. संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज. चला याच्याही पुढे. कळस करतात माझ्या जनाबाई महाराज. ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. हा, ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. सागर सकमाल ज्ञानेश्वर, सागर सकमाल ज्ञानेश्वर. सका माझा ज्ञानेश्वर, सका माझा ज्ञानेश्वर. म्हणून यावे बा तुझ्याच पोटा यावे. हा, म्हणून यावे बा तुझ्याच पोटा यावे. जावे बा
चंद्रभागे स्नान करतो की नाही? पहिला त्या चंद्रभागे मातेचं दर्शन घेतो आणि मग विठ्ठल परमात्म्याचं दर्शन. ज्या वेळेला त्या ज्ञानोबरायांनी सुद्धा माऊलीने स्वतः त्या चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि एका क्षणात विचार न करता नामदेव महाराजांच्या घरी, कोणाच्या? नामदेव महाराजांच्या गेले पळतच आणि ज्ञानोबराशी उभे आवाज दिला, नामदेव राया. जसा आवाज ऐकला पळतच नामदेव महाराज बाहेर आले आणि विचार केला, साक्षात परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर असे असणारे माऊली, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, एवढा महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानोबराय साक्षात नामदेव महाराजांच्या पुढे उभे आहेत. पळतच आले. ज्ञानोबरायांना डायरेक्ट मिठी मारली नामदेव महाराजांनी आणि या ठिकाणी डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. बाबा कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे आरुदयी प्रगटे राम रूप. अवस्था प्राप्त व्हावी. नामदेव महाराजांनी विचारलं, माऊली चक्क आमच्या दारामध्ये तुम्ही यावत? म्हणले, नामदेव राया तसं कामच तुमच्या जवळ आहे माझं. म्हणले, काय? मला या हिंदुस्थानची तीर्थयात्रा पायीवारी करायची. नामदेव राय म्हटले, किती सुंदर संकल्प आहे माऊली, तुमची इच्छा पूर्ण हो. पण माऊलीनी शब्द काही टाकला ऐका, नामदेव राय मला एकट्याने तीर्थयात्रा नाही करायची, मला तुमच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करायची. नामदेव महाराज म्हटले, माऊली अहो तुमचं बरं आहे, जरा डोक्याला हात लावला. म्हटले, माऊली तुमचं बरं आहे, आता आमचं असं झालं, जब तक सांस शरीर में तब तक किया ना हेत, अब क्या पछतावे चिड़िया चुक गई खेत. आता म्हटले पश्चाताप करून काय उपयोग आहे. माऊली तुमचं बरं आहे, तुमचं आता असं आहे, एकटा जीव सदाशिव. माऊली तुमचं बरं आहे, तुम्हाला प्रपंच नाही काही नाही, पण आता आमच्या घरामध्ये एवढं मोठं कुटुंब, ज्ञानोबराया काय सांगावं. नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, हा नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, 14 जण स्मरती हरी, 14 जण स्मरती हरी, स्मरती हरी. एवढा मोठं कुटुंब माऊली कसं यावं तुमच्या सोबत. घरामध्ये एवढी लोक आहेत, एवढी, 14 पुत्र 14 सुना, नित्य स्मरती नारायणा. एवढं मोठं कुटुंब कसं यावं माऊली तुमच्या सोबत. जरी तुम्हाला वाटत असेल मी तुमच्या सोबत यावं, तर न्यायालयात जा आणि न्यायाधीशाची परवानगी आणा. आता लोणीकर बसलेल्या महिला, माझा तुम्हाला प्रश्न आहे, वकिली भाषेत थोडंसं मी बोलते तुमच्या सोबत. न्यायालय म्हणजे कोणतं? पंढरपुरातलं. पंढरपूरला गेले ना तुम्ही, न्यायालय म्हणजे कोणतं? तुम्हाला हिंट देते, हिंट. न्यायालय म्हणजे नाही माहिती? अहो तर सोपं आहे ना.
मला सांगा माऊली ज्ञानावर कुठं गेले होते? पंढरपूरला. घरी कोणाच्या गेले होते? नामदेव महाराजांच्या. मग एवढ्या मोठ्या पंढरपूर मधलं न्यायालय म्हणजे कोणतं? अगदी बरोबर, मंदिर. आणि आता हे तर सांगता यावं लागेल, न्यायाधीश म्हणजे कोण? हा, आता जागेवर आहे तुम्ही, जागेवर आहे, हुशार आहे तशी. पांडुरंग परमात्मा. ज्ञानावर आहे जसं गेले, जसं पांडुरंगाला जसं पाहिलं त्या रावळामध्ये गेले. आणि एवढं सुंदर वातावरण त्या आपण पंढरपूरला कधीतरी तुम्ही गेला असाल, सगळेजण गेले ग्राह्य धरू. कटेवरती कर असणारा, विठेवरती उभा असणारा माझा भगवान परमात्मा किती गोड आहे हो दादा, एवढा गोड. गरुडावर वैसोनी माझा कैवारी आला, एवढा गोड माझा परमात्मा. त्याला बघितल्यावर काय प्रपंच आठवावा, काय संसार आठवावा. ज्यावेळेला पाहिलं माऊलींनी ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतली ओवी दादा एवढी गोड आहे. ते ऋणपण वयत दे कोणी आपुलियाच उत्तीर्णत्वा लागी त्या भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करी. त्या भक्ताच्या भक्तीपुढे परमात्मा झुकत असतो दादा. ज्ञानोबराय जरा जवळ गेलं, दर्शन घेतलं आणि पांडुरंगाने विचारलं, माऊली चक्क आमच्या दारामध्ये तुम्ही यावत. देवा कामच तसं म्हटले. काय? मला नामदेव महाराजांना तीर्थयात्रेला सोबत न्यायचं. देवाला तर हुडहुडीच भरली. काय मागताय तुम्ही? माझ्या नामाला काही दुसरं काही मागा हो, पण नामदेवराला मागू नका. ज्ञानोबराय म्हटले दुसरं काहीच नको तुझा नामा सोडून, नामदेवरालाच न्यायचं. आता महिला मंडळ, मागणारा कोण आहे? त्याचा अधिकार काय? वस्तू देऊ की नाही? मला सांगा, शेजारच्या काकून जर तुम्हाला एखादी वस्तू मागितली, तुम्ही देता का? नाही देत. एखादी ताई जर लवकर तुम्हाला ती गोष्ट, ती वस्तू तुम्हाला परत करणारी असेल, तिला देता की नाही माघारी? का जी महिन्यानी देणार आहे तिला देता? रेंज जरा कमी इथं असं. आता पकवाजवाले दादा, माझा तुम्हाला प्रश्न आहे, विचारू का? नाही, लोड घेऊ नका, सोपच विचारते. तुमचं गाव कोणतं दादा? केडगाव. केडगाव गावांचं गाव. तुमच्या दादा शेजारच्या गावचा सप्ताह आला आणि ती बिचारी लोक तुमच्या जवळ आली आणि म्हटले, दादा नाव काय तुमचं? हा, महेश दादा. तेवढं काय आहे, आमच्याकडे सगळं काही साहित्य आहे. अगदी पुढच्या आठवड्यात आमचा सप्ताह आला, सगळं काही साहित्य आहे. अगदी स्वप्नील दादांसारखी उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे. या ठिकाणी गायनाचार्य दोघां संतोष महाराजांसारखे, या ठिकाणी प्रशांत महाराजांसारखे उत्कृष्ट असे कलाकार आमच्या कीर्तनाकरता साथीला आहेत. तेवढा आमचा पकवास तयार नाही. तेवढा पकवा देता का? महाराज बिचारे नाही म्हणले नाही, देवाच्या कार्याला नाही म्हणले नाही, जा घेऊन गेले ते बिचाऱ्यांनी. त्या सप्ताहामध्ये पकवाज असा वाजवला, असा वाजवला. आता किती वाजवला असेल तुम्ही घरी जाऊन विचार करा. एवढा वाजवला, एवढा वाजवला दादा. तो देताना असा बांधलेला होता. वाजून 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 दोन्ही हातच आत गेले, एवढा वाजवला. वरून झपली बांधली दिली महाराजांच्याकडे. त्या बिचारे दादांनी कशाला पाहिलं, आला त्यांचा लोणीचा सप्ताह. जसं ते झबलं उघडून पाहिलं, ही अवस्था. कसा बसा दुसऱ्या पकवाजा ऍडजस्ट केला सप्ताह दादांनी. आणि आता 2026 ला पुन्हा एकदा ती माणसं दादा तुमच्या जवळ आली. म्हटले, दादा त्याचं काय आहे? आमच्याकडे सगळं काही साहित्य बरं का, गायक वादक वाचक सगळे. तेवढा आमचा पकवास तयार नाही. पकवास देता का? दादा म्हणतील, आता पकवास नाही, हातोडी नक्की देईन. आता गायक वादक बोलू नका, बसलेले मला सांगा, महेश दादांनी त्या लोकांना पकवास द्यावा की न द्यावा? हा, न द्यावा. देवाच्या कार्यासाठी सुद्धा न द्यावा. हा, द्यावा, फोडला तरी द्यावा. दादा तुमचं म्हणणं? तुम्ही म्हणाल तुम्ही आता तुम्ही आम्हाला धर्मसंकटात टाकलं. ते संबळ कसं असतं? आता ऐका, उत्तर माझं ऐका.
देवाच्या कार्यासाठी असला तरी न द्यावा का? अहो दादा, वस्तू देणाऱ्याला जर त्याची किंमतच नसेल तर ती वस्तू देण्यात मजा काय? ती वस्तू देऊ नये का? त्या वस्तू जर त्या व्यक्तीला जर मूल्य असेल तर ती वस्तू देण्यात मजा आहे. पण इकडे मागणारे ज्ञानावर आहे, नाही कसं म्हणावं? परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा, ज्ञानावर आहे मागणारे नाही कसं म्हणावं? अखेर भगवंताला हो म्हणावं लागलं. आणि ज्या वेळेला नामदेव महाराजांना बातमी काढली, पळतच नामदेव महाराज उंबरट्यावर पाठीमागे उभे आहेत आणि म्हटले, देवा ऐकलं ते खरंच खरं आहे का? 100% खरं आहे नामा. केसाने रे गळा कापलाच माझा, निघालो बघ. जरा माऊलीला जरा जवळ बोलवलं पांडुरंगानं आणि सांगितलं, माऊली तीर्थयात्रेला नेताय खरं माझ्या नामदेवराला, पण माझ्या नामाची काळजी घ्या बरं का माऊली, काळजी घ्या. लाडका लढीवाळ नामा माझताने, तया लागी मजवीन कोण आहे? आयुष्य सावडे नामा माझे वेडे, मार्गी मागे पुढे सांभाळावे, तहान भुकत्वा जीवीची जाणावी, मज त्यासी चिंता थोर वाटे, जावे स्वशिक्षे पयावे शीघ्रवत, कराल ते स्वहित तैसे करावे. माझ्या नामाची काळजी घ्या माऊली. निघाले आणि नामदेवराला जरा जवळ बोलवलं. नामा, अरे एकदा जवळ ये नामा, एकदा जवळ ये, एकदा जवळ ये नामा. नामदेवराला जवळ बोलवलं, सांगितलं, नामा अरे ज्ञानोबरायांसोबत ज्या वेळेला तू मोठमोठ्या तीर्थयात्रेला जाशील, मोठमोठ्या देवाचा झगमगाट पाहशील, मोठमोठी मंदिरं पाहशील आणि या गरीब विठोबाला विसरशील रे नामा. बाबा काही भाग्य असावं नामदेवरायचं, माझी आठवण काढशील काय म्हणावं? आपली बायको जरी बाहेर गेली तरी आपण आठवण काढत नाही, बरोबर आहे ना? हो म्हणतात बघा आता घरी जाऊन. पण ज्यावेळेला नामदेवरायांनी ऐकलं विठोबा गरीबाचा आहे, कारण बाई ना बाई सुद्धा म्हणतात, सोन्या चांदीनं मडीला श्रीमंताचा बालाजी, गरीबाचा तो विठोबा, पाणी फुला मंदिराची. विठोबा गरीबाचा आहे. ज्यावेळेला नामदेवरांनी ऐकलं, एवढं रडू आलं, नामदेवला पळत गेले आणि देवाच्या उजव्या चरणाला बाबा मिठी मारली आणि सांगितलं, देवा आज तुझा नामा शपथ घेतो देवा, ज्या देवाचे पाय विटेवर नाहीत आणि ज्या देवाचे कर कटेवर नाहीत, त्या देवाचं तोंड सुद्धा तुझा नामा पाहणार नाही. कटावरी कर नाही ज्या देवाचे, कटावरी कर नाही ज्या देवाचे, कटावरी कर नाही ज्या देवाचे, नगे मी दयाचे दरुशन, विठ्ठलाचे दर्शन, मेघवी तयाचे दरुशन, मेघवी तयाचे दरुशन. कटावरी कर नाही ज्या देवाचे, नगे मी तयाचे दर्शन. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, परी संत हिरे पाय देती, त्या देवाचं तोंड सुद्धा तुझा नामा पाहणार नाही. निघाले ज्ञानोबराय सोबत नामदेवराय, दोघंही निघाले. पण जाता जाता मला सांगा, पांडुरंगानं विनवणी केली ज्ञानोबरायांना, जशी एखादी मुलगी सासरी नांदायला निघते त्यावेळेला त्या मुलीची आई आहे ना, त्या मुलाच्या आईकडे येते. काय म्हणतात तुमच्याकडे ते नात्याला? हाय लोणीकर, काय म्हणतात? विणीचं नातं म्हणतात की नाही? त्या वीण बाईकडे येते आणि म्हणते, ताई माझ्या मुलीला भांडे कसे घासायचे माहित नाही, माझ्या मुलीला बाजार हात कसा करायचा माहित नाही, स्वयंपाक कपडे कसे धुवायचे माहित नाही. ती सासूच्या मनामध्ये आलं, हिला चालवली कशा करता मग मनामध्ये बरं का. पण माहिती आहे मुलीच्या आईला, सासरी गेल्यावर मुलीला काम चुकणार नाही.
नाही, पण मुलीची वेडी माया शांत बसते का आईची? नाही बसत. निघाले त्या तीर्थयात्रेमध्ये. मला सांगा, ज्या ठिकाणी नाम आणि ज्ञान एकत्र आलं त्या ठिकाणी किती सुंदर तीर्थयात्रा झाली असेल. एवढी सुंदर तीर्थयात्रा संपून ज्या वेळेला सकल संत समुदाय त्या वाळवंटामध्ये गोळा झाला, पांडुरंग परमात्मा, आई साहेब, रुक्मिणी माता स्वतः आल्या आणि पांडुरंगानं नामदेवरायाजवळ गेले. म्हटले, नामा, आता तुझी इथून पुढची इच्छा काय आहे रे? त्यावेळेला सांगितलं, मला ज्ञानोबरायाच्या संगती सुखामध्ये अनन्य सुखाची प्राप्ती झाली. मी याची देही याची कधीही विसरू शकत नाही. नामा, आता तुझी इथून पुढची इच्छा काय? अभंगाचं प्रथम चरण. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे, वैष्णवा संगती सुख वाटे देवा आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे बुडे आपुली आचले, गायनाचे बुडे आपुली आचले, गायनाचे बुडे आपुली आचले, गायनाचे बुडे आपुली आचले. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे बुडे आपुली आचले, गायनाचे बुडे आपुली आचले, गायनाचे बुडे आपुली आचले, गायनाचे बुडे आपुली वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. वैष्णवाच्या संगतीमध्ये गेल्यावर आम्हाला अनन्य सुखाची प्राप्ती झाली. मी कधीही विसरू शकत नाही अशी वैष्णवाची संगत आहे. पण ज्या वेळेला आम्ही वारीला जातो, वारीला आषाढी वारीला किती ताई मजा येते हो. त्या वारीमध्ये जात असताना संसाराचं कसलं टेन्शन असतं का आपल्याला? लेकराचं बाळाचं कोणाचंच नाही. एवढं वारीमध्ये आपण दंगून जातो आणि आपल्याला आपण गाऊ लागतो, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. आपण गाऊ लागतो, नाचू लागतो, उड्या मारू लागतो. कोणाला घाबरतो का आपण? महिला मंडळ. आणि ही अवस्था प्राप्त होत असताना तुकोबराय सांगतात, आम्हा संत लोकांना लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परदे. आम्हाला लाज राहत नाही, शंका राहत नाही, काहीच राहत नाही. मला सांगा, तुम्ही डॉक्टरकडे वकिलाकडे गेले लाजता का? मग परमार्थ करण्यामध्ये कसली आली लाज? घ्यायचं का देवाचं नाव? मग आपण सर्वांनी हातवरती करा. चला, जास्त भूक लागलेले, झोपा आलेले सर्वांनी हातवरती करा. चला, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
जगद्गुरु तुकाराम पवन पुत्र हनुमान प्रभु रामचंद्र भगवान बोलन भारत वतन भिडे धपा धपा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज वय शंका दुराविला मान नकळे साधन या परते तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. या ठिकाणी आपला 9चा टायमिंग झालेला आहे, जवळ कीर्तन संपवायचं का? चलू दे रातभर म्हणाव तुमचं. हा नाही जास्त वेळ तुमचा घेणार नाही. तसंही मी तुम्हाला कितीही कीर्तन सांगितलं तुम्ही काय ऐकणाऱ्यातले नाही. मी तरी कशाला लोड घेऊ मग जास्त नाही. पण श्रोता वर्ग जाणताय, एक 5 ते 7 मिनिटं जास्त घेते, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. ऐका, जाता जाता एवढंच सांगणार की संत तुम्हाला सावध करायचं काम करतात ताई. आता जर आम्ही सावध झालो नाही तर कधीच सावध होऊ शकत नाही. एका संत महात्म्याने एवढा गोड अभंग लिहिला, एवढा गोड बाबा. त्या अभंगाची सुरुवात त्या संत महात्म्यांनी सावधान, कधीतरी तुम्ही ऐकून असाल सावधान शब्द कुठे? शुभ मंगल साव लग्नात सावधान या शब्दाने ते संत महात्मे या ठिकाणी वर्णन करतात त्या अभंगाचा. एवढा गोड अभंग आहे ताई. तो अभंग ऐकल्यावर माणूस जरा ताळ्यावर येतो, म्हणतात शुद्धीवर येतो. आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये सज्जनगड नावाचा गड आहे. तुम्ही कधीतरी ऐकून असाल सज्जनगड नावाचा गड. काय नाव त्या संत महात्म्याचं? नाही माहिती? संत श्रेष्ठ रामदास स्वामी. या ठिकाणी रामनवमी ते हनुमान जयंतीचा या ठिकाणी काळ चालू आहे. अगदी प्रभू श्री रामांचे भक्त असणारे संत श्रेष्ठ रामदास स्वामी. आणि रामदास स्वामी ज्या वेळेला या अभंगाची गोड सुरुवात करतात, सावधान. पण एक नवरदेव, त्या नवरदेवाला अजिबात टाइम नाही. वाजंत्री सावचित्त सावधान म्हणपर्यंत नवरदेवाला टाइमच नाही. उठला तो नवरदेव, जसं ते बँड घोडं वाजायच्या आधीच जसं नवरदेवानं हार घेतला आणि जसा फेकून मारला, एवढ्या जोरात घेतला आणि जसा फेकून मारला, बरोबर बसला. जसा फेकून मारला तसं तो पडला नवरीच्या गळ्यामध्ये. आजकालच्या कलवऱ्या तरी कुठं शहाण्या आहेत? अगं नवऱ्याला फेकून मारला, आता तू पण फेकून मार. नवरी म्हटली नको तसं करायला. नवरी काय म्हटली माहितीये का? नेम चुकण्याची शक्यता आहे. नेम जर चुकला लोणीकर, पुढचं सांगायची गरज नाही. अगं चुकला तर चुकला, पुढचं पुढं बघू. जसा नवरीनं हार घेतला
आणि जसा फेकून मारला तसा तो पडला ब्राह्मणाच्या गळ्यात. आता तो ब्राह्मण हुशार होता म्हणून बरं, डोक्याने सुज्ञ होता म्हणून बरं. मला सांगा, एखाद्याच्या आडमुठ्याच्या गळ्यामध्ये जर हार पडला असता, ज्याचं कुठंच जुळत नाही, ज्याचं लग्नच होत नाही, अशाच्या गळ्यामध्ये हार पडला असता, पुढचं सांगायची गरज नाही. म्हणजे दोघेही बेसावध आहेत. आणि स्वतः रामदास स्वामी आपल्या आयुष्यातला अनुभव या ठिकाणी अभंगामध्ये प्रकट करतात. ताई, स्वतः रामदास स्वामी या ठिकाणी लग्न मंडपामध्ये उभे आहेत. मध्ये अंतरपट बाबा धरलेला आणि पलीकडे वधू आहे. आणि जसा त्या ब्राह्मण काकांनी शब्द टाकला हातामध्ये मंगल अष्टका, आणि मुखामधून या ठिकाणी मंगल अष्टका प्राप्त व्हाव्यात. शुभ मंगल सावधान. जसा धान शब्द ऐकला रामदास स्वामींनी हातातला हार फेकून दिला आणि लग्न मंडपातून रामदास स्वामी पळून गेले. का? सावधान शब्द ऐकला आणि रामदास स्वामी त्यावेळेला सावध झाले आणि त्यावेळेला त्यांच्या मुखामधून अभंगवाणी प्रकट झाली. ऐका. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचवदा नारायण. 20-30 वर्ष पूर्ण होती, दारा पुत्रे मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचवदा नारायण. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. अय मावशी, 40 वर्ष झालं, डोळा चष्मा येतो की नाही? मग आपण ठरवायचं 40 वर्षामध्ये गाथा ज्ञानेश्वरी वाचायची का चित्रपट पाहिजे? अय तुझा जीव रंगला. अय पुष्पा, काय वाचायचंय आपल्या हातामध्ये? 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्याचा भुरळ पडली, कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचवदा नारायण. 50 वर्ष होती, हलती दाताच्या पंगती. बाबा, या दातावर अजिबात विश्वास ठेवू नका. एकतर उशीर येतात आणि लवकर जातात. एकदा कधी गेले, काही जण नुसतं तोंड हलवतात. एखादा धरत नाही, द्वादा धरत नाही, काही धरत नाही. ते अजून काय होतं 50 वर्षामध्ये? श्याम केस शुभ्र होती, लोणीकर काळी केस पांढरी होतात. पण महाराज आम्ही लय हुशार, आमची केस कितीही पांढरी होऊ द्यात, आम्ही डाय करून काळे करू. डाय लावावा अजिबात म्हणाय नाही. पण कुणी MH18, MH20, MH35, MH50, MH55 पर्यंत माणसाने डाय करावं बरं. काही गाडीची पासिंग नाही बरं का तुम्हाला, वयाची पासिंग. जागे व्हायत का तुम्ही? का भूक लागली? मला सांगा बाबा, 72च्या म्हातारीनं जर डाय केला ते चांगलं दिसेल का होते? ते म्हातारा त्या म्हातारीला काय म्हणतं माहितीये का? म्हातारे, डाईची वाटी कुठे आहे? डाईची वाटी. म्हातारी म्हणली, या वयात शोभतं का तुम्हाला? म्हातारा काय म्हटलंय माहितीये का? ट्राय ट्राय बट डोंट क्राय. जसं डाय घेतलं, वाटी घेतली, जसं डाय फास कटलं म्हातारेनी, जसं डोक्याला लावा ना तिने, जसं डोक्याला लावणार तसं म्हाताऱ्यानं म्हातारीच्याच तोंडाला बट्टा वाढला. चांगलं दिसणार आहे का होते बाबा? इकडून पांढरं, इकडून काळं, मध्येच कमी दाबाचा पट्टा, जणू डांबरू धुकं पडले. 50 वर्ष होती, हलती दाताच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचवदा नारायण. साठीची बुद्धी नाटी, मग हाती आली काठी, वसवस लागे पाठी, तया हसती कारटी. सावध सावधान वाचवदा नारायण. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचवदा नारायण. आता 70 नंतर किती? म्हणा 72. 40 मिळून 80, मग तो झाला अपयशी, पाणवी न मछली जैसी, जीव होतो का सवीसी. सावध सावधान वाचवदा नारायण. मग वर्ष होती 90, बोलवे ना एक शब्द, स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता थोडा संबंध. सावध सावधान वाचवदा नारायण. आता ऐका लोणीकर, रामदास स्वामी
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं सावधान करतात. ऐका, एक शतक पूर्ण झाला, एक शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी माने योगी सावध झाला, सावध सावधान वाचवदा नारायण, सावधान. कळलं का अभंग? वाजवा की मग टाळ्या, जरा कीर्तन करा, जरा प्रोत्साहन द्यायचा, म्हणजे आजची संत पंग जरा चांगली लागेल तुम्हाला. तसं पण तुम्ही म्हणले ऐकणाऱ्यातले नाही. असो, या ठिकाणी जाता जाता एवढंच सांगणं की पवित्र तुळशीची गळ्यामध्ये माळ तेवढी धारण करा, स्वतःचा उद्धार स्वतःच करून घ्या. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. एवढंच कर देवा. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. मी अवस्थेमध्ये गेल्यावर अखेरपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी देवा तुझी आहे. एवढंच सांगेन. आणि जाता जाता झालेली कीर्तनरूपी सेवा तुम्हा या ठिकाणी सर्व संत मायबापांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करत असताना पुन्हा एकदा सर्व गायक असतील, वादक असतील आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्यावरती अतिशय नितांत प्रेम करणारे माझे दोन्हीही आधारस्तंभ माझे रुईचे आई बाबा या ठिकाणी आहेत. दोघांच्याही चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी मृदंगाचार्य मृदंगमध्ये मणी या ठिकाणी दीपकजी महाराज गोरे महाराजांच्या चरणी झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करते. या ठिकाणी विनेकरी बाबा आहेत, समस्त महिला भगिनी या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही बसलेला सर्व समुदाय या ठिकाणी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना या ठिकाणी पुन्हा एकदा हृदयस्थ परमात्मा श्रीकृष्ण राधा वल्लभ आई साहेब या ठिकाणी रुक्मिणी माता पांडुरंग परमात्मा प्रभू श्रीरामांच्या चरणी आणि आळंदी या तीर्थक्षेत्री ज्यांच्या संस्थेमध्ये मी ज्ञानांजन केलं त्या गुरुवरांचीही चरणी सेवा समर्पित करते. आणि जाता जाता शेवटचं माझ्यासाठी जे या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं, आयोजन केलं, वाजवणारे, गाणारे, सिस्टीमवाले दादा, एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 अजून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं आहे का? झाले सगळे सोम्या गोम्या चिंट्या पिंट्या. विठ्ठल